काय मला बसून देत आहेत का? नाही तसं आले की चाय पिऊन झालं की लगेच चालू झालं त्यांचं. हे बघा चिवडा आणले ना, तुम्हाला सांगितलं मगाशी बनवायचं बनवूया, तर बोला की आता कसाला वेळ घालवते, बनवून टाक म्हटलं. तर हे अर्धा किलोचे पाकिट आहे, म्हणजे 1 किलो झाले. तर 1 किलोचं पोहे आहेत आणि त्याच्यात मी काय काय मसाला ॲड करणार आहे सांगते. सॉरी, काय काय घेणार आहे सांगते. हे बघा शेंगदाणे घेतलं, खोबरा, कढीपत्ता, मिरची, लसूण, ढाळं, फुटाणे तुम्ही काय म्हणता ते, आणि कोथिंबीर. आणि इथं बघा हळद, जिरं आणि राई, जिरं, हळद एवढं आता बनवते. आता बेसिक दाखवते. आता सगळं कट करून झाल्यानंतर तळताना दाखवते तुम्हाला मी चिवडा कसा बनवते. आणि चिवडा मसाला पण आहे म्हणून हे आता डबा भरून आहे चिवडा मसाला, म्हणून चिवडा कर म्हणा लागले. तर जाऊन द्या, आता आज ना उद्या बनवायचंच आहे. फायनली बनवून टाकते चिवडा. तर ह्याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर अपलोड करील. तर मी कसा चिवडा बनवते, कारण की हे माझ्या मिस्टरांनी शिकवले, माझ्या मिस्टरांना येते, त्यांनी शिकवलं आहे मला. तर तुम्हाला दाखवते त्यांची पद्धत. तर मी दरवर्षी त्यांच्या मनाप्रमाणेच करते. तर मी बनवते तर तुमच्यावर दाखवते. हाय, हॅलो, नमस्कार, मी लक्ष्मी, तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सुरुवातीला भाजकी पोहे आहेत ना, चाळून घेतलं, परातीत पसरून ठेवलं. आणि शेंगदाणे आपल्या आवडीनुसार, मला जेवढं लागतं तेवढं, आम्हाला शेंगदाणे कसं तिघांना पण आवडतं म्हणून जरा मी जास्त टाकलेत. तर चांगले असं खरपूस भाजून घ्यायचं गुलाबी रंग येईपर्यंत. तर ही माझी ट्रिक आहे, तुम्हाला सांगते कशी करते. आणि त्याच्यानंतर शेंगदाणे भाजून झाल्यानंतर फुटाणे पण व्यवस्थित भाजून घ्यायचं. ते पण ना त्या परातीतच काढून घ्यायचं जे जे भाजते ते पण. त्याच्यानंतर खोबरं पण गुलाबी रंग येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. तर बघा खोबरे, आणि ना मी खोबरं कशाने खिसते ते सलाईड कापतात ना, म्हणजे असं ते बारीक पातळ कापतात. मी काही चाकूने कापत नाही, ते जाड येत आहे, मला तसं आवडत नाही. तर ते सलाड म्हणून असं ते खिचायचं असतं ना, त्याच्याने खिचते मी. त्याला काय म्हणतात मला पण तेवढं माहीत नाही. त्याच्याने खिचते, पातळ खिचलं जातं आणि खायला पण छान लागतात. मला तसं आवडतं, मी त्याच्यात खिचते. आणि इथं बघा खोबरं पण खिचलं आणि कढीपत्ता, मिरची आणि लसूण सगळे एकत्र भाजून घेते आणि ते पण परातीत काढून घेते. हे बघा सगळे एकत्र भाजून घेते, चांगलं खरपूस एकदम मस्त छानपैकी भाजून घ्यायचं. आणि ते पण ना काढून ठेवायचं आणि कमी तेलात भाजायचं, नाहीतर मग ते तेलकट म्हणजे तिखट होतं तेल, त्याच्यात ह्याच्यातच भाजायचं. मी कमी तेलातच भाजून घेते आणि सगळं परातीत काढून घ्यायचं. हे बघा सगळं काढून घेतलं ना, आणि वरतून बघा मी बारीक चिरून ना कोथिंबीर टाकते. ते काय लवकर संपलं, खराब होत नाही तसंच. आणि मी तसंच करते. आणि इथं बघा थोडंसं तेल ठेवलं, तेलात राई, जिरा आणि चिवडा मसाला सगळं भाजून घेतलं. हे बघा, आणि जसं भाजायचं नाही, करपून द्यायचं नाही, तसंच हलवत बसायचं. झालं. आता मी चिवडा मिक्स करून घेते, चिवडावर टाकून घेते आणि चिवडा मिक्स करून घेते. आणि मी दरवर्षी असंच बनवते चिवडा. तर मी दिवाळीत पण असंच बनवलेलं, तो शूट करायला मला वेळ नव्हता भेटलेला, त्याच्यासाठी मग परत आपलं करायचं आणि तुम्हाला दाखवायचं मी चिवडा कसा बनवते. तर दोन्ही हाताने मिसळून घ्यायचं. हे बघा मी कशी करते. हे बघा असंच करते मी चिवडा प्रत्येक वर्षी. आणि चिवडा आवडला असेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आता चिवडा तयार झाला. हे बघा.